तर जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ते सोनवणे. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी चाललो आहे डायरेक्ट आपल्या रमाभाऊच्या आणि आपल्या मेघाताईच्या हळदीला. तर आपला निशिभाऊ निघाला आता डायरेक्ट. आणि निशिभाऊची इच्छा होती गाडी चालवायची. म्हटलं चला काही विषय नाही, काय आता बसतो आम्ही गाडीत. राहणार दादा येतं का? हां ते तर माहिती. कॉल केला का तुला? कोणाला? पाहिलं स्टोऱ्या वगैरे पाहिलं त्यांच्या. काय कडक घ्या. नंतर तुमचा भाऊ सडाण्याला आला, ते पण येतच ना महाराजांच्या दर्शनाला. आणि येताच बघतो बघ डायरेक्ट आपला तिकडे क्लूप वगैरे लावलेलं होतं. क्लूप लावलेला आहे भाऊ. म्हटलं आता बाहेरून दर्शन घेतो आम्ही सर्वेच्या सर्व. जेव्हा मंदिर उघडेल ना तेव्हा आम्ही 100% येऊ. रमाभाऊ आणि मेघा वहिनीचं लग्नाचा सेटअप बघून घ्या. जे आम्हाला आतुरता पण आहे आणि सर्वजण येणार आहे. लांबून लांबून लोक आले आणि इग्नोर करा माझ्या आवाजाला, कारण थोडं स्ट्रेसमुळे आवाज बसला आहे. पण तुमच्या प्रेमापोटी आम्ही आज खंबीरपणाने उभे आहोत आणि असंच प्रेम नेहमी आमच्यावर असू द्या दोघांवरती, एवढंच सांगेल. आणि दादांचा व्लॉग सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. दादांना खूप सारं प्रेम द्या आणि असंच आर्टिस्ट लोकांवरती सर्वांवर असंच प्रेम द्या. आणि पुढे काय आहे काय नाही आता ते दादा डिस्क्राईब करतीलच व्हिडिओमध्ये. तर बघा, खूप सारं प्रेम द्या आणि खूप सारं सपोर्ट करा त्यांना. तर लॉन्च बघू शकता मित्रांनो, किती भारी लॉन्च आहे ना. एक नंबर डायरेक्ट बाबाज लॉन्च सटाना एक नंबर लॉन्च आहे बरं का. डायरेक्ट काही विषय नाही. तर मित्रांनो आले आपले रमाभाऊ पण बरं का. आणि रमाभाऊ काहीतरी चालू आहे वाटतं मोबाईलवरती बोलणं त्यांचं. बघू शकता रमाभाऊकडे जाऊन येऊ. तर मित्रांनो अख्खीच्या अख्खी पब्लिक डायरेक्ट ब्लॉगर आहेत. सर्वेचे सर्व नाशिक करत आहेत. टॉपचा विषय इथं. निशिभाऊ पण ब्लॉग बनवतोय. थोडा मोठ्याने बोला, मोठ्याने एका व्हिडिओ अख्खीच्या अख्खे ब्लॉगर आहेत डायरेक्ट. आणि आडी भाऊ मध्ये बरं का. डायरेक्ट ब्लॉगर विचारूच नका भाऊ. डायरेक्ट एकाच जागेवर सर्वजण ब्लॉग बनवत आहे आणि बाकीचे मध्ये पाणी पित आहे. बघू शकता तुम्ही आपल्या मेघा वहिनीचे फोटोशूट वगैरे चालू आहे इकडे. आणि फोटोशूट वगैरे इकडे फोटोग्राफर मस्तपैकी एकदम कडक करताय. मेघा वहिनीचं इकडे शूट वगैरे चालू आहे. आणि आपले निशू ब्लॉगर आणि नाशिकवरनं खूप सारे ब्लॉगर आहेत. चालू आहे इकडे शूट वगैरे. फोटोग्राफर एक नंबर शूट वगैरे तर पूर्ण चालू आहे त्यांचा. मित्रांनो बघू शकता आपल्या मागे आपला जो मामलेदार बँड तो पण सटाण्याचा. आणि आपला खास रमाभाऊची हळद पण आहे. बघूया सेटअप एक नंबर चालू आहे डायरेक्ट, विषयच नाही भाऊ. आणि आपला निशिभाऊ इकडे आहे ना मस्तपैकी ब्लॉगिंग वगैरे करतोय. आणि 7-7:30 वाजता आहे ना रमाभाऊची हळद चालू होणार आहे. तर मी हळद पण दाखवणार तुम्हाला. शक्यतो मी लाईव्ह जाईल हळदवरती. तर लाईव्ह बघायचं असेल तर आपल्याला फॉलो करून घ्या. मित्रांनो रमाभाऊची बाउन्सर बघायचे का किती. हे पहा अख्खेच्या अख्खे बाउन्सर आहे डायरेक्ट. चला बॉस डायरेक्ट विशेष ठेवले मी. रमादादाची एंट्री आणि त्यांचे बाउन्सर एक नंबर डायरेक्ट. पाहिजे का डायरेक्ट एंट्री. हे बघा काय एंट्री डायरेक्ट. काय टॉपचा विषय डायरेक्ट. रमाभाऊ सोप्पा नाही वा डायरेक्ट. मेघाताई रमाभाऊ बागाची एंट्री ना एक नंबर. आणि त्यात आपला देव मामलेदार आहे कडक एक नंबर. इकडे सेटअप तर चालू आहे, अजून पण सेटअप चालूच राहणार आहे. रमाभाऊ मस्तपैकी त्यांचे बाउन्सर वगैरे त्यांच्या पाठीमागे गाडीच्या. आणि एक नंबर चालू आहे बरं का डायरेक्ट. काही यायलाच लागते बरं का डायरेक्ट. हे बघा एक नंबर डायरेक्ट चालले ना भाऊ. बघत राहा आणि नक्कीच आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. मेघाताई आहेत, रमाभाऊ आहेत का नाही काही दिसले नाही तेवढे. मेघाताई तर दिसली पण डायरेक्ट टेचकडेच चालले ते डायरेक्ट मेहंदीच्या. बघू शकता गाडी लावली आता त्यांनी. उतरतीलच बघूया.
रमाभाऊ आणि मेघाताई. रमाभाऊ आले. गेले रमाभाऊ तिकडे आलेले मान्यवर बँड चाललाय पाठीमागे. राजकीय सांस्कृतिक कला क्रीडा